नमस्कार, मी जॉकेश आदाटे. आपण पाहताय वज्रधारी न्यूज. वज्रधारी न्यूजचा माझं विजन या खास कार्यक्रमात आज आपल्यासोबत विरोळ गटातील महाविकास आघाडीच्या उमेदवार माळी मॅडम हे आपलं विजन मांडण्यासाठी आज आपल्या इथं उपस्थित आहेत. तर जाणून घेऊयात की कोणतं विजन घेऊन ते या निवडणुकीला सामोरे जात आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी महाविकास आघाडीची उमेदवार जिल्हा परिषद विरोळ गटाची सुजाता निलप्पा चौखंडे माळी अशी आहे. तर माझं हे विजन आहे की शिक्षण, त्यानंतर रस्ते, रोजगार हमीच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजना आणि शेतकऱ्यांच्यापर्यंत, सर्वसामान्य नागरिकांच्यापर्यंत नाही का शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजना राबवण्याचं माझं हे एक प्रमुख त्या ठिकाणी माझं ध्येय आहे आणि ते मी राबवणारच आहे. त्याचबरोबर मी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये पूर्वीपासूनच कार्यरत असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आतापर्यंत हिरारीने मी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. शैक्षणिक क्षेत्रात म्हटलं तर मी आता सध्यालाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिक्षण सेलची राज्याची उपाध्यक्ष आहे. त्याच पद्धतीनं मी मुख्याध्यापक महामंडळाची पण राज्याची या ठिकाणी संचालिका म्हणून कार्यरत आहे. आतापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये 438 शाळांना मी भेटी दिलेल्या आहेत. त्यामुळं शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं तर प्रत्येक समस्या शिक्षण क्षेत्रातली मला माहिती असल्यामुळे त्या समस्या सोडवण्याचा मी या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्न करेन. सामाजिक म्हटलात तर मी आतापर्यंत सामाजिक क्षेत्रामध्ये खूपशा गोष्टी हिरारीने केलेल्या आहेत. अगदी मुलांच्या शिक्षणासाठी नाही का जाण्या येण्यासाठी वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांना बसेसची सोय नव्हती, तर ती बसेसचीच मी त्या ठिकाणी सोय करून दिलेली आहे त्यांना. त्याच पद्धतीनं प्रत्येक वर्षी आम्ही गरीब जे विद्यार्थी असतात 10 विद्यार्थ्यांना मी दत्तक घेते शैक्षणिकदृष्ट्या आणि त्यांचं पूर्णपणे खर्च आम्ही स्वतः घेतोय. मी असो किंवा माझं कुटुंब कुणीही आम्ही वाढदिवस साजरा करत नाही. वाढदिवसाचा जो काही खर्च असेल आम्ही तो खर्च पूर्णपणे, ती रक्कम आम्ही हे जे वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम आहेत त्यांना देतोय आम्ही. आणि प्रत्येक वर्षातून 2दा आम्ही काय करतोय, अनाथाश्रमातील आणि वृद्धाश्रमातील जे नाही का आमचे सगळे सहकारी असतात, तिथले जे आमचे सगळे बंधू भगिनी असतात त्यांना आम्ही आमच्या घरी बोलवत असतो आणि त्यांच्याबरोबर आम्ही सण साजरा करत असतो. फक्त एवढंच की आम्ही त्याची प्रसिद्धी कुठे करत नाही, कारण जे काही काम करत असतो आपण त्याची प्रसिद्धी न करता आपण ते काम प्रामाणिकपणानं करावं अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे या पद्धतीनं मी ते काम करते. आणि राजकीय म्हटलं तर माझं कुटुंबच राजकीय क्षेत्रातलं आहे. त्यामुळे आतापर्यंत मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आलेले आहे आणि ह्या सर्वांचा उपयोग करून पूर्ण या माझ्या विरोळ गटातील आणि दोन्ही जे गण आहेत त्या गणातील सगळ्या गोष्टींचा मी या ठिकाणी विचार करून प्रत्येक ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या पूर्णपणे सोडवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही आता सांगितलं की शैक्षणिक क्षेत्रात विद्यादानाच्या माध्यमातून तुम्ही अनेक बरीचशी कामं आता केला, पण राजकारणाकडे कसे काय वळाला? राजकारण म्हणजे माझे मामा सुद्धा राजकारणातच आहेत, आजोबाही राजकारणामध्येच आहेत आणि माझे बंधू पण आता सध्या सरपंचच आहेत. माझ्या सुनबाई त्याही सरपंचच आहेत. त्या पद्धतीनं इथे माहेरी आणि सासरी दोघेही राजकारणात असल्यामुळे ह्या राजकारणाकडे मी वळले. विरोळ जिल्हा परिषद गटामध्ये विरोधकांकडून असं म्हणलं जाते की तुमची उमेदवारी आहे ती बाहेरून घेतलेली उमेदवारी किंवा तुमच्यावरती लादलेली उमेदवारी, काय सांगाल? खरं तर हा आरोप जो आहे तो हास्यास्पदच आहे, कारण जे कोणी आरोप करतायत ते माझे विद्यार्थीच आहेत. माझ्या हाताखालीच नाही का ते लहानाचे मोठे झालेले आहेत. मी विरोळ गावामध्ये 95 साली आलेले आहे. 95 सालापासून ते आज तागायत आहे मी. आणि मी बाहेरची नाही, तर मी ह्या गावचीच आहे. माडगाव हे माझं सासर आहे, माहेर हे माझं इथलंच आहे. पण हे त्यांना कुणाला माहिती नाहीये. त्यांना काय वाटतं की माझे आई वडील हे सोलापूरला राहिल्यामुळे सोलापूरच माझं माहेर आहे असं त्यांनी समजत. परंतु त्यांना कुणाला कल्पना नाही की माडगाव जवळ नाही का इथे एक वाडी आहे, तिथेच माझ्या पूर्वजांचं वास्तव्य त्या ठिकाणीच होतं आणि अजूनही आहे तिथे लोक, माझे भाऊके माझे हितच आहे. परंतु त्यांना कुणाला माहिती नाहीये की मी ह्या गावचीच आहे. आणि या ठिकाणी मी 33 वर्ष झाले आता मी त्या ठिकाणी आहे सर. जवळजवळ 30-33 वर्ष होत आली मी आता त्या गावचेच आहे.
आणि असं जे त्यांनी आरोप करतायत, मला एक गोष्ट सांगा सर, आपले आमदार कुठले आहेत? बाहेरगावचे आहेत ते. मी तर या तालुक्याचीच आहे ना. मग मी बाहेरची कशी झाले? या गावामध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कुणालाही तुम्ही माळी मॅडम म्हणून विचारा, प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मी माहिती आहे. कारण ह्या शाळेच्या माध्यमातून असू दे किंवा माझे पै पाहुणे असू दे, माझे नातेवाईक जे आहेत त्यांच्यामार्फत मी प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. मी या गावची मुलगीच आहे. त्यामुळे नाही का, मी बाहेरची नाही तर मी या गावचीच आहे. अजून माझी नोकरी खूप वर्षापर्यंत आहे, जवळजवळ 20 वर्ष माझी नोकरी आहे या ठिकाणी. तर मी बाहेर गावची कशी? उलट नाही का, जे आता आलेले आहेत आपले आमदार तेच त्रयस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी जे आरोप करतायत ते खरोखरच हास्यास्पद आहे सर. आमदार गोपीचंद पडळकर त्यांच्या सभेतील भाषणातून असं सांगतायत की ते निवडून आल्यापासून त्यांनी बिरोळ गावासाठी 1,30,00,000चा निधी दिलाय आणि खूप विकास कामं त्या ठिकाणी केले. तर याबाबत काय सांगाल? सर एक गोष्ट सांगू का आपल्याला? एक थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला बोलते मी. पक्ष सर्व चांगलेच असतात, कोणताही पक्ष हा चांगला नसतो असं नाही. त्या पक्षाची ध्येय, धोरणं किंवा तत्व, नियम सगळे खूप चांगले असतात. परंतु त्यामध्ये काम करणारे जे व्यक्ती असतात त्यामुळं नाही का ते पक्ष बदनाम होत असतो. आपला भारत जो आहे तो संविधानानं चालतो. संविधानानं आपल्याला एक अधिकार दिलेला आहे की आपण त्या संविधानाच्या नियमानुसार आपल्याला सर्व काही सवलती आपल्याला मिळालेल्या आहेत. मला सांगा सर, रस्ते असू देत, आरोग्य असू देत किंवा आपल्याला ज्या लसी मिळतात सगळ्या त्या लसी असू देत, सगळ्या काही गोष्टी आता शासकीय ज्या योजना आहेत त्या सर्व योजना कुणी दिल्या आपल्याला? तर त्या संविधानाने दिलेल्या आहेत आपल्याला. पण नाही का झाले कसं माहितीये का, आताचे जे नाही का पक्षवाले आहेत ते काय म्हणतात की आमच्या पक्षानं हे दिलेलं आहे, ते दिलेलं आहे, आम्ही हा निधी दिलाय, तो निधी दिलाय. अहो पण तो निधी कुणी दिला? तर तो संविधानानं दिलेला आहे ना. तुम्हाला तो खर्च करायला दिलेला आहे. तो निधी सर्वसामान्य जनतेच्या खिशातून नाही का टॅक्सच्या स्वरूपात शासनाला आलेला असतोय आणि शासन ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी तो निधी देऊन नाही का ते काम करत असतंय. मग आता मला सांगा, राजकारणी लोक कुणी नाही का आपल्या खिशातून 1 कोटी रुपये आहे बाबा हे धर तू रस्ता कर म्हणून असं कुणी देतं का? नाही ना. मग कुठल्या सरकारनं नाही का असं म्हटलेलं आहे का की नाही बाबा हे आम्ही आमच्या नाही का खिशातून दिलेलं आहे आणि हे सरकारचा काही संबंध नाही त्यामुळे आम्ही हे काम केलं म्हणून असं कुठला पक्ष म्हणतो का? नाही सर. हे जे सांगताय आता सध्याला ह्या सर्व गोष्टी शासकीय दृष्ट्या नाही का जे काही आपल्याला अनुदान आलेलं असतं त्या अनुदानातून काम चाललेलं आहे. कुठल्या पक्षानं वगैरे हे केलेलं नाही. सत्ता आता त्यांची आहे त्यामुळे आमच्या भाजप सरकारने केलं म्हणून ते म्हणतायत. अहो दुसऱ्या आता पुन्हा नाही का काँग्रेसचं सरकार आल्यानंतर काँग्रेस सरकारने हे केलंय म्हणून असं म्हणता येते का? नाही. आतापर्यंत ज्या काही योजना हे सर्व आहेत संविधानानं आपल्याला शासकीय योजना जे दिलेल्या आहेत त्या सर्व योजना ह्या काँग्रेसच्या काळामध्ये चांगल्या रीतीने चाललेल्या आहेत. मला सांगा सर, कोविडच्या काळामध्ये आम्ही कोविड लस दिलेले म्हणून सांगितलं त्याने. अगदी मोदी सरकारांचं कोविड लस अशा पद्धतीचा प्रचार झाला असेल त्या ठिकाणी. आपल्याला जन्मल्यापासून नाही का 26 लसी देतात. त्या 26 लसीचं कधीतरी कुठेतरी नाही का या ठिकाणी जाहिरातबाजी झालेली आहे का? कधीच झालेली नाही. आता दुसऱ्या देशावरती ज्यावेळेस आक्रमण होतोय त्यावेळेस अगदी गोपनीयरित्या त्या सर्व गोष्टी होत असतात. कधीतरी आतापर्यंत कुठल्या तरी सरकारनं नाही आम्ही एअर स्ट्राईक केलेला आहे असं कुणीतरी सर्जिकल स्ट्राईक केलंय म्हणून आतापर्यंत कधीतरी कुणी म्हटलेलं आहे का? खरंच नाही. कधीतरी कुठल्या तरी सरकारनं आपल्याला असं म्हटलेलं आहे का? आता पूर्वी भाजपमध्ये सर वाजपेयीजी होते, अडवाणी जे होते, सुषमा स्वराज होते, इतर सर्व कितीतरी अगदी तत्वानी नीतिमत्तेनं चालणारे नाही का सगळे नेते मंडळ होते. ते किती चांगल्या प्रकारे नाही का त्या ठिकाणी विरोधक असू दे किंवा सत्ताधाऱ्यामध्ये असू दे त्यांच्यात एक समन्वय होता. कधीही चुकूनही कुणावरतीही त्यांनी आरोप प्रत्यारोप करताना नीतिमत्ता किंवा मर्यादा ओलांडून त्यांनी कधीही बोललेलं नाहीये सर. परंतु आजकाल काय झालेलं आहे, पूर्णपणे मर्यादा ओलांडून ते वाक्य वापरलं जातं काही गोष्टी. खरोखर हे बरोबर वाटत नाहीये सर, योग्य नाहीये ते. आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर मी कधीही कुठल्याही पक्षावरती किंवा कुठल्याही व्यक्तीवरती मी आरोप करणार नाहीये. कारण मी एक शिक्षण क्षेत्रातले आहे आणि शिवाय मुख्याध्यापिका आहे. प्रशासन कसं चालवायचं ह्याची मला पूर्णपणे
नाही का माहिती असल्यामुळे आणि जाण असल्यामुळे चुकूनही मी कोणावरती आरोप करणार नाही. ते जे करत आहेत ते त्यांच्या ठिकाणी ते योग्य असतील, परंतु मी जे करणार आहे ते तेवढंच मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे सर. त्यामुळं त्यांनी जे केलेलं आहे ते प्रशासकीय दृष्ट्या केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी काही स्वतः केलेलं नाहीये ते. आणि मी जे करणार आहे मी सुद्धा उद्या प्रशासकीय करणार आहे, परंतु ज्या काही योजना आहेत त्या मात्र मी प्रत्येक आपल्या गावातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र मी करणार आहे सर. सध्याची रणधुमाळी पाहता विजयाबाबत काय सांगाल तुम्ही? सर 100% विजय हा मला ज्यांनी उभं केलेलं आहे, जे उमेदवार म्हणून मला प्रत्येक नागरिकांनी उभं केलेलं आहे, त्या सर्व मतदारांचं या ठिकाणी विजय होणार म्हणजे होणार सर. खात्री आहे तुम्हाला? पूर्णपणे खात्री आहे. कारण सर ही निवडणूकच मतदारांनी आपल्या हातात घेतलेल्या असल्यामुळे, कारण या ठिकाणी माळी मॅडम उभारलेले नाहीये, तर बिळूर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक नागरिक या ठिकाणी ह्या मतदानासाठी इलेक्शनसाठी उभारलेला असल्यामुळे हा विजय नक्कीच त्यांचा आहे सर. मतदारांना काय आव्हान कराल? माझी एक सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आपल्या ह्या बिळूर आणि उमराणी ह्या पंचायत समिती गणामध्ये अतिशय चांगले असे उमेदवार दिलेले आहेत. बिळूर पंचायत समिती गणामध्ये बसवराज खिलजी साहेब आहेत, ज्यांनी अगदी सर्वात सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत त्यांचा संपर्क आहे आणि अतिशय चांगले सामाजिक कार्य आहे त्यांचं. तर अशी एक व्यक्ती आपल्या बिळूर गणामध्ये उभारली आहे. तर उमराणी गणामध्ये श्रीदेवी कट्टी म्हणून अतिशय उच्च शिक्षित असणाऱ्या महिला त्या ठिकाणी उभारलेल्या आहेत. चांगलं वक्तृत्व आहे त्यांचं आणि त्यांचं सामाजिक कार्य खूप चांगलं आहे. तरी माझी सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की या दोन्हीही पंचायत समिती गणातील ह्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी आपण मतदान करावं आणि निवडून आणावं. तसेच जिल्हा परिषद गटासाठी तर आपण सर्वजण करतच आहात, त्याबद्दल माझी बिलकुल साशंकता नाहीये. तरी आपण सर्वजण जिल्हा परिषद गट आणि दोन्ही पंचायत समिती गणातील दोन्ही उमेदवार या सर्वांना मतदान करून आपण भरघोस मतांनी विजयी करावं अशी मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करते. नक्कीच तुम्हाला या राजकीय वाटचालीस वज्रधारी न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर.